नमस्कार मंडळी. येत्या 21 सप्टेंबरला म्हणजेच रविवारी आलेली आहे सर्वपित्री अमावस्या. सर्वपित्री अमावस्या हा पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो. यानंतर लगेचच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार असते. सर्वपित्री अमावस्या हा दिवस पितरांना समर्पित आहे. या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळत असतो. पितृपक्षामध्ये आपण जे काही पितरांसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान करत असतो किंवा जे काही उपाय करत असतो, तर त्या सेवेचा आपल्याला या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पूर्वज त्याचे फळ देत असतात आणि ते आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात, आपल्या मुलांना आशीर्वाद देत असतात. तसेच या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करून आपण पितरांना आदराने निरोप देत असतो. म्हणजेच पितृपक्षामध्ये पूर्वज जे आपल्याकडे आलेले असतात, तर ते या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी जेवण करून पुन्हा पृथ्वीवरून पितृलोकामध्ये जात असतात. सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो, कारण या दिवशी आपण सर्व पितरांचे श्राद्ध करत असतो. म्हणजे काही कारणाने पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये आपल्याला आपले पितरांचे श्राद्ध करणे शक्य झालं नाही किंवा ज्या पितरांची तिथी माहिती नसते, तर अशा सर्वांचे श्राद्ध या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी केले जाते. आणि म्हणून तुमच्याही घरामध्ये जर तुमच्या पितरांचे श्राद्ध हे राहून गेले असेल, तर आवर्जून तुम्हाला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी त्यांच्यासाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान हे आवर्जून करायचं आहे. जर सर्व पितृ अमावस्येला सुद्धा आपण त्यांच्यासाठी श्राद्ध, नैवेद्य केला नाही, तर आपले पितृ जे असतात तर ते वर्षभर उपाशी राहत असतात आणि ते जाताना आपल्याला आशीर्वाद न देताच जात असतात. आणि यालाच आपण पितृदोष असं म्हणत असतो. म्हणजेच त्याचा आपल्याला पितृदोष जो आहे तर तो भोगावा लागत असतो. पितृ आपल्यावरती नाराज होत असतात आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे जे आहेत तर ते सुरू होत असतात. सर्व पितृ अमावस्या हा दिवस धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये आपण दहीभाताचा एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. 21 सप्टेंबरला रविवारी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत दहीभाताचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने पितृ तृप्त होतील, आशीर्वाद देतील आणि फक्त 24 तासातच घरातील प्रखर पितृदोष, वास्तुदोष, नजरदोष, नजरबाधा नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. संपूर्ण पितृपक्षाचे तुम्हाला शुभ फळ प्राप्त होईल. तर असा हा दहीभाताचा उपाय कसा करायचा आहे आणि कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच तुम्हालाही वाटत असेल की आपल्या पितरांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती व आपल्या कुटुंबावरती राहावा, तर या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये आपल्या पितरांच्या स्मरणार्थ ओम पितृदेवाय नमः असे नक्की लिहा. सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षाचे काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. सर्व पितृ अमावस्येने या पितृपक्षाचा शेवट होत असतो आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये जर आपल्याकडून आपल्या पितरांचे काही श्राद्ध, पिंडदान, तर्पण राहून गेले असेल, तर त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे, तर तुम्हाला या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आवर्जून हे उपाय करायचे आहेत, जेणेकरून पितृदोषापासून मुक्तता मिळेल आणि आपल्या आयुष्यातील सर्व समस्या या देखील दूर होतील. पितृपक्ष म्हटलं की सगळे पितृपक्षामध्ये आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात आणि सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ते पितृ असतात तर ते आपल्या घरी जात असतात आणि आपल्या पुढच्या पिढीला ते भरभरून आशीर्वाद देत असतात. पण त्यामध्ये जर आपल्याकडून काही कळत न कळत चुका झाल्या, तर मग त्याचे परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात. जसे की पहा, पितृदोषाची लक्षणे ही काय असतात, तर संतती प्राप्ती न होणे किंवा वैवाहिक जीवनामध्ये सतत अडथळे निर्माण होणे किंवा मग विवाह न जुळणे, या व्यतिरिक्त पैशांची चणचण किंवा अनेक कष्ट करूनही आपल्या कष्टाला योग्य ती किंमत मिळत नाही किंवा आपण खूप कष्ट करतो पण आपले सगळे कष्ट हे फुकट वाया जात असतात. त्यामध्ये आपल्याला कोणताही मोबदला असा मिळत नाही आणि त्यामुळे आपण निराश होतो. आणि मग निराश होण्यापेक्षा जर आपल्याला हे पितृदोष लागलेले असेल, तर ते दूर होण्यासाठी आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते करायचे असतात.
सर्वपित्री अमावस्या म्हटलं तर आपले घरचे पितृ अगोदरच्या तिथीला झालेले असले तरीही या दिवशी पुन्हा एकदा आपल्या पितरांसाठी नैवेद्य हा काढायचा असतो. कावळ्याला घास द्यायचा असतो. त्याने देखील आपला पितृदोष जो आहे तर तो दूर होतो. तर सर्वपित्री अमावस्येचा प्रारंभ हा 21 सप्टेंबरला रात्री 12:16 होणार आहे आणि 22 सप्टेंबरला मध्यरात्री 1:23 समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार सर्वपित्री अमावस्या ही 21 सप्टेंबरला म्हणजेच रविवारी साजरी केली जाणार आहे. तसेच दहीभाताचा हा उपाय पितृपक्षामध्ये दररोज केला तरी चालतो आणि तुम्ही सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी देखील तुम्हाला हा दहीभाताचा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. कारण पितृपक्ष सुरू आहे. पितृपक्ष हा देखील आपल्या पितरांना समर्पित असतो आणि सर्वपित्री अमावस्या ही देखील पितरांनाच समर्पित असते. तर हा उपाय कसा करायचा? हा उपाय करण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी लागणार आहेत. एक म्हणजे भात आणि दुसरं म्हणजे दही. या 2 गोष्टी अशा आहेत ज्या प्रत्येकाला उपलब्ध होतील. अशाच या 2 गोष्टी आहेत. पण याने आपले पितृदोष जे आहेत तर ते दूर होतात आणि आपले पितृ तृप्त होत असतात. दहीभाताची वेगळ्या पद्धतीने उपाय करून आपण आपल्या घरातील प्रखर पितृदोष हा दूर करू शकतो. त्यातीलच काही उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यातील पहिला उपाय हा आपल्याला आपल्या पितरांना शांतता प्रदान करण्यासाठी करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? आपल्या घराच्या दक्षिण कोपऱ्याला म्हणजेच घराच्या बाहेर तुमच्या अंगणामध्ये गच्चीवर किंवा टेरेसवर किंवा तुमच्या घराला बाल्कनी असेल, गॅलरी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दहीभात जो आहे तर तो आता नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे. नैवेद्य ठेवताना तुम्ही केळीच्या पानावर घेऊ शकता किंवा कोणत्याही मोठ्या आकाराचं झाडाचं जे पान असतं तर त्या पानावर देखील तुम्ही घेऊ शकता. तेही तुम्हाला नाही मिळालं तर मग एखादी पत्रावळी घ्या किंवा मग एखादा द्रोण असतो तर तो घेतला तरीही चालेल. यापैकी तुम्हाला काहीच नाही भेटलं तर एखादी स्टीलची प्लेट आहे तर ती तुम्ही घेऊ शकता. आणि यानंतर आपल्याला या प्लेटमध्ये थोडासा भात घ्यायचा आहे आणि त्या भातावरती तुम्हाला दही टाकायचं आहे. दही आणि भात हे दोन्ही तुम्हाला एकत्र करून घ्यायचे आहे, मिक्स करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत. हा भात घेताना या भातामध्ये तुम्हाला चुकूनही मीठ किंवा तेल घालायचे नाही. अळणी भात हा आपल्याला शिजवायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये तुम्ही जेवणासाठी भात बनवला आहे तर तो भात तुम्हाला वापरायचा नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सेपरेटच भात जो आहे तर तो शिजवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्या भांड्यामध्ये किंवा त्या प्लेटमध्ये किंवा त्या पानावरती हा दही भात जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे. त्यावर थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. यानंतर 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे. हे ग्लासभर पाणी आणि दही भात घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि तिथे तुम्हाला ते पाणी जे आहे तुम्ही घेतलं आहे तर त्या पाण्याने तुम्हाला गोल असं वर्तुळ काढायचं आहे. जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवत असतो तेव्हा आपण भरीव चौकोन काढत असतो. तर इथे आपल्याला पितरांसाठी गोल वर्तुळ काढायचं आहे आणि त्या वर्तुळावरती तुम्हाला हा दही भात जो आहे तर त्याचं भांडं जे आहे तर ते ठेवायचं आहे. साईडला पाणी सुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे. यानंतर आपल्या उजव्या हाताने त्या भाताच्या साईडने आपल्याला पाणी जे आहे तर ते फिरवायचं आहे आणि एक प्रकारे आपल्या पितरांना तुम्हाला आमंत्रित करायचं आहे की हा नैवेद्य अगदी मनापासून मी ठेवत आहे आणि पितरांना प्रार्थना करून त्याचा स्वीकार करण्यास सांगायचा आहे आणि आमचे दोष आहेत तर ते दूर करावे, तुमचा भरभरून आशीर्वाद द्यावा, अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. दक्षिण दिशेकडेच तोंड करून तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर ओम पितृदेवताय नमः असं 11 वेळा म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे पहिला उपाय तुम्हाला हा करायचा आहे. आता कावळे किंवा पक्षी जे कोणी येऊन ते भात खातील त्यानंतर उरलेला जो भात आहे तर तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे किंवा निर्माल्यामध्ये तुम्ही टाकला तरी सुद्धा चालेल. पुढचा उपाय जो आहे 2 नंबरचा तर तो एक गौरी घ्यायची आहे. एक छोटीशी गौरी असते म्हणजे गाईच्या शेणाची, ज्याला आपण शेणकूट असं देखील म्हटलं जातं. तर त्यावर तुम्हाला 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. थोडंसं तूप टाकायचं आहे
आणि ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. हे प्रज्वलित केल्यानंतर अशाच प्रकारचा तुम्हाला थोडासा दही भात घ्यायचा आहे, म्हणजे अळणी भात हा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दही टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि जिथे आपण गाईच्या शेणावरती जो कापूर प्रज्वलित केला आहे तर त्यावर तुम्हाला थोडासा दही भात जो आहे तर तो शिंपडायचा आहे आणि ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं आहे, जेणेकरून हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. हा देखील खूप सोपा आणि अतिशय प्रभावी असा उपाय आहे. हा उपाय कुठे करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर करायचा आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर बसायचं आहे. बसताना आपलं तोंड हे आपल्या आतल्या बाजूला येईल अशा पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे आणि तिथे हा उपाय करायचा आहे. तिथं करणं शक्य नसेल तर तुमच्या बाल्कनीमध्ये, टेरिसवरती किंवा अंगणामध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. त्यानंतरचा तिसरा उपाय जो आहे तर तो देखील अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे. तर उपाय असा आहे की आपल्याला संपूर्ण गच्चीवर प्रत्येक दिशेला अशा प्रकारचा दही भात थोडा ठेवायचा आहे. तुम्ही द्रोणमध्ये किंवा केळीच्या पानावरती, पिंपळाच्या पानावरती किंवा भांड्यामध्ये तुम्ही हा दही भात जो आहे तर तो गच्चीवर प्रत्येक दिशेला थोडा थोडा ठेवायचा आहे. यानंतर पितरांना आमंत्रित करायचं आहे की आपली जी काही इडापिडा आहे तर ती निघून जाण्यासाठी तुम्हाला प्रार्थना देखील करायची आहे. यामुळे देखील पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्या वंशजांना शुभ आशीर्वाद देत असतात. जे काही उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर ते अगदी छोटे छोटे उपाय आहेत. प्रत्येकाला करणं सहज शक्य होईल आणि अतिशय प्रभावी असे आहेत. नंबर 4 पुढचा जो उपाय आहे तर तो आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी करायचा आहे. त्यासाठी किंवा आपल्या घराचा जो घराला जी काही वाईट बाधा असेल, प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. अशाच प्रकारचा एक प्लेटमध्ये किंवा पत्रावळीवरती किंवा नारळाच्या करवंटीमध्ये त्यामध्ये तुम्हाला दही भात ठेवायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळा तो ओवाळायचा आहे आणि त्यानंतर हा दही भात आपल्याला एखाद्या मोकळ्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. त्यानंतर टाकताना एक काळजी घ्यायची आहे, कुणीही त्या दही भाताला ओलांडणार नाही अशा प्रकारे तुम्हाला तो दही भात जो आहे तर तो टाकायचा आहे. त्याने आपल्या घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हायला मदत होत असते आणि आपल्या घराची प्रगती देखील सुरू होते. त्यानंतरचा पुढचा 5वा उपाय जो आहे तर तो कोणासाठी करायचा आहे तर तुमच्या घरामध्ये सतत आजारी पडणारी एखादी व्यक्ती असेल, कितीही दवाखाने औषधे केलं तरीही तिला बरं वाटत नसेल किंवा एखादी अशी व्यक्ती अगदी चांगली होती परंतु अचानक तिच्यामध्ये काहीतरी नकारात्मक परिणाम दिसू लागले, ती व्यक्ती चिडचिड करायला लागलेली असेल किंवा वाईट बाधा झाली असेल किंवा मग पितृदोषाची लक्षणे तिच्यावर दिसत आहेत तर अशाच प्रकारचा जो दही भात आपण बनवला असेल, जसा तो मुख्य दरवाजावरून आपण ओवाळला त्याच प्रकारे त्या व्यक्तीवरून देखील तुम्हाला ओवाळायचा आहे. समजा तुमच्या घरामध्ये लहान मूल असेल आणि तुमचे पूर्वज ते जन्माला आले असतील, म्हणजे लहान मूल, बऱ्याच घरामध्ये एखादं लहान मूल जन्माला आलेलं असतं तर ते आपल्या पूर्वजांचा काहीतरी गुण घेऊन आलेला असतो. तर समजावं की आपले पूर्वज आपल्या घरी पुन्हा जन्माला आलेत. मग ते मूल काय करतात, खूप त्रास देतात, चिडचिड करतात, हट्टीपणा करत असतात. अशी समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्या मुलावरून जरी तुम्ही अशा प्रकारचा दही भात ओवाळला तर निश्चितच पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते. तर हा आजारी व्यक्तीवरून ओवाळलेला दही भात जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला घराच्या बाहेर टाकून द्यायचा आहे. जो दही भात कोणीही ओलांडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. किंवा तुम्ही मुलांवरून ओवाळला तरीही तो तुम्हाला याच पद्धतीने घराच्या बाहेर टाकून द्यायचा आहे. तर हे दही भाताचे पितृदोष निवारण्यासाठी, घरातील इडापिडा दूर करण्यासाठी, घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी, घरातील व्यक्तीवरील वाईट बाधा दूर करण्यासाठी, घराची प्रगती होण्यासाठी उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले. तर हे उपाय तुम्ही नक्की करा. यातील कोणताही एक उपाय तुम्ही केला तरीही चालेल किंवा 5ही उपाय तुम्ही केले तरी सुद्धा चालतील. हे उपाय जे आहे तर ते अतिशय प्रभावी आणि 100% तुमचा पितृदोष दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. ज्यांच्या घरामध्ये पितृदोष असतो ना
त्यांच्या अनेक कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. मग त्यांना नारायण नागबली देखील करायला सांगितले जाते. नारायण नागबली केल्यानंतर निश्चितच आपला पितृदोष जो आहे तर तो दूर होतो. पण या गोष्टी करणं अगदी सोपं नसतं. त्या ठिकाणी पैसे देखील खूप लागतात आणि आपली आर्थिक परिस्थिती ही खूप बिकट असेल तर ते आपल्याला करणं देखील परवडत नाही. आणि म्हणून पितृदोषामध्ये जर आपण पितृदोष निवारण दूर करण्यासाठी हे उपाय जर केले तर नक्कीच 100% वर्षभरामध्ये तुमचे प्रखरातील प्रखर पितृदोष आहेत तर ते दूर होतात. तसेच या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी काही सेवा देखील तुम्हाला करायच्या असतात. जसं की दक्षिण दिशेकडे तोंड करून पितृसूक्त म्हणणे, पितृस्तोत्र म्हणणे किंवा पितृ अष्टकमचं पठण करणे किंवा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करणे. अशा सेवा जर तुम्ही सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी केल्या तरीही आपले पितृ आपल्यावरती खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात. आणि सर्व पितृ अमावस्येचा दिवस हा आपल्या पितरांचा पृथ्वीवरील शेवटचा दिवस असतो. या दिवशी आपले पितर जेवण करून आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन पुन्हा पितृलोकात परत जात असतात. म्हणून हे उपाय तुम्हाला आवर्जून करायचे आहेत. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करावयाचे पितृदोष निवारण उपायांचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तसेच आपला बहुमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.